लक्ष द्या रे. आता इथं वर्ग समीकरण दिलेलं आहे का? वर्ग समीकरण दिलंय का अजून? हे वर्ग समीकरण नाही. हे तरी दिसते आपल्याला, पण हे दिसतंय का? नाही. बघा नीट लक्ष द्या. आता इथं काय करावं लागेल? पी हा कंसाच्या बाहेर आहे, मग तो काय करणार? कंसाच्या आतल्या प्रत्येक संख्येला गुणणार. म्हणजे पी कुणाला गुणणार? 3 ला. नंतर कुणाला गुणणार? 6 पी ला. काय लिहिता येईल बघा? पी गुणुले 3 अधिक पी गुणुले काय येणार? 6 पी बरोबर काय आलं? वजा 5. नीट लक्ष द्या. पी न 3 ला गुणलं किती आलं? 3 पी अधिक 6 न इथला 1 ला गुणलं 6 आणि पी न पी ला गुणलं पी चा वर्ग आणि हे वजा 5 इकडे आल्या अधिक 5 बरोबर 0. आता हे जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण आहे, परंतु हे वर्ग समीकरण सामान्य रूपात नाही. पहिल्यांदा कोण असतो? वर्गच असतं ना, वर्गपद असतं. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागेल? 6 पी चा वर्ग नंतर कोण लिहायचं? 3 पी अधिक काय येणार? 5 बरोबर 0. आता हे जे वर्ग समीकरण आहे ते कशामध्ये आलं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये. कशामध्ये? स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता हे समीकरण आपल्याला काय करायचंय? कम्पेअर करायचंय कुणाबरोबर? ए पी वर्ग अधिक बी पी अधिक सी बरोबर 0. या समीकरणाची तुलना करायची आहे समीकरण 1 बरोबर. सांगा कम्पेअर इक्वेशन 1 and 2. मग सांगा पी वर्गाचा सगुण किती? ए. इथं किती? 6. म्हणजे याची किंमत किती आली? किती आली? 6. इथं पी ला कोणी गुणले? बी न. इथं पी ला कोणी गुणले? 3 न. म्हणजे या ठिकाणी बी ची किंमत किती आली? 3. आणि स्थिर पद किती आहे? इथं सी. इथं किती आहे? 5. मग सी बरोबर किती येणार? म्हणजे दिलेल्या समीकरणाचं सामान्य रूप आलं 6 पी वर्ग अधिक 3 पी अधिक 5 बरोबर 0. आणि एबीसी च्या किमतीमध्ये ए ची किंमत आहे 6, बी ची किंमत आहे 3 आणि सी ची किती आहे? 5. आता दुसरं बघा. एक्स वर्ग वजा 9 बरोबर 13. उजव्या बाजूला 0 आहे का? मग एक्स वर्ग तसाच, वजा 9 डाव्या बाजूचा तसाच, परंतु अधिक 13 उजव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला आलं वजा 13. उजव्या बाजूला काय राहिलं का? 0 राहिला. पुढं एक्स वर्ग तसाच, हे संख्या ही विसंख्या आहे. वजा 9 वजा 13 दोघांची चिन्ह समान आहेत, दोघांची बेरीज होईल, पण चिन्ह काय येणार? वजा. 13 आणि 9 किती? 22 बरोबर 0. आता हे जे समीकरण आहे बाळांनो, हे वर्ग समीकरण आहे का? आहे. चल याच्यामध्ये x आहे आणि याचा चलाचा मोठा घातांक 2 आहे, म्हणजे वर्ग समीकरण आहे. परंतु ते सामान्य रूपात आहे का? नाही, कारण त्याच्यामध्ये x पद आहे का? x पद नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला x पद आणावं लागेल. मग x वर्ग तसाच आणि इथं 0x घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? 0x. आणि नंतर स्थिर पद काय येणार? वजा 22. उजवी बाजू काय? 0. आता हे समीकरण मानलं आपण 1, तर हे 1 नंबरचं समीकरण हे वर्ग समीकरण आहे आणि ते सामान्य रूपात आहे. त्याची तुलना करायची कुणाबरोबर? एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. या समीकरणाबरोबर जर तुलना केली, लक्ष द्या रे, कम्पेअर इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 जर आपण कम्पेअर केलं बाळांनो, तर ए ची किंमत किती मिळेल? 1. किती मिळेल? 1. बी ची किंमत किती मिळेल? किती मिळेल? आणि सी ची किंमत किती मिळाली? वजा 22. किती आले का लक्षात? सामान्य रूपामध्ये काय आलं? एक्स वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0. आणि कम्पेअर केल्यानंतर याची किंमत 1, बी ची 0 आणि सी ची किती? वजा 22. समजलं का? ठीक.